लिहून ठेवा, वाक्य लिहून ठेवा, आज लिहून ठेवा, काळजावर मनातल्या कानाकोपऱ्यात लिहून ठेवा. सचिन बुवाचं वाक्य आहे, देवानं विश्व निर्मात्यानं निर्माण केले ही सृष्टी, विश्व निर्मात्यानं निर्मित्यानं निर्माण केलेली ही सृष्टी एक ना एक दिवस माणूसच नष्ट करणार आहे. बाकी त्याला काय वेगळा भूकंप यायची, सुनामी यायची गरज नाही, माणूसच नष्ट करणार. लिहून ठेवा हे वाक्य. म्हणून म्हणतोय अनुभव दादा जर युद्ध झालं, अनुभव दादा जर युद्ध झालं, सजीव सृष्टी ही राहील का? अनुभव दादा जर युद्ध झालं, सजीव सृष्टी ही राहील का? मग सुखी ठेव धरणी माय, ही सुखी ठेव धरणी माय, गणेशा तुला हे सांगणं हाय. सुखी ठेव धरणी माय, हे बाप्पा तुला हे सांगणं हाय. युद्ध झालं, युद्ध झालं तर सृष्टी ही राहील काय? अनुभव आलं दादा जर युद्ध झालं तर सृष्टी ही राहील काय? अरे मग सुखी ठेव धरणी माय, हे बाप्पा तुला हे सांगणं हाय. सुखी ठेव धरणी माय, गणेशा तुला हे सांगणं हाय. सुखी ठेव धरणी माय, गणेशा तुला हे सांगणं हाय. सुखी ठेव धरणी माय, गणेशा तुला हे सांगणं हाय. अनुभव आलं दादा तर युद्ध झालं तर सृष्टी ही राहील काय? अनुभव आलं दादा तर युद्ध झालं तर सृष्टी ही राहील काय? सुखी ठेव धरणी माय, गणेशा तुला हे सांगणं हाय. सुखी ठेव धरणी माय, गणेशा तुला हे सांगणं हाय. ऐकून माझी हरपली शुद्ध जगात पेटलं, ऐकून माझी हरपली शुद्ध जगात पेटलंय अनुभव युद्ध, जगात पेटलंय अनुभव युद्ध, जगात पेटलंय अनुभव युद्ध. ऐकून माझी हरपली शुद्ध जगात पेटलंय अनुभव युद्ध, जगात पेटलंय अनुभव युद्ध, जगात पेटलंय अनुभव युद्ध. त्या युद्धाचा निघेला मध्य स्थिती भयानक आहे ही सत्य, भयानक आहे ही सत्य, भयानक आहे ही सत्य. चीन पाक इस्राईल अमेरिका, चीन पाक इस्राईल अमेरिका, रशियाला लागवा हाय, रशिया झाला लागवा हाय. और सुखी ठेव धरणी माय, हे बाप्पा तुला हे सांगणं हाय. सुखी ठेव धरणी माय, गणेशा तुला हे सांगणं हाय. सुखी ठेव धरणी माय, गणेशा तुला हे सांगणं हाय. सुखी ठेव धरणी माय, गणेशा तुला हे सांगणं हाय. आवर्जून म्हणावं असं का? चीन पाक इस्राईल, चीन पाकिस्तान आपले शेजारी आहेत, ते किती सख्य आहे आपलं सर्वांना माहिती आहे. इस्रायलचं आणि हमासचं युद्ध चालू आहे आणि मागच्या वर्षी युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे. कधीही एखादा अणुबॉम्ब पडेल आणि अणुबॉम्ब पडल्यानंतर त्याचे जे परिणाम आहेत, दुष्परिणाम आहेत, इतके भयानक आहे मित्रांनो. आणि म्हणून मी मगासून आवर्जून एक शब्द वापरला आहे की निर्मात्यानं निर्माण केलेली ही सृष्टी एक ना एक दिवस माणूसच ही नष्ट करणार. त्याला वेगळं काय करायची, जसं त्रेता
त्रेतायुगात द्वापार युगात घडलं. असं काही महापूर यायची सुनामी यायची गरज नाही. माणूसच नष्ट करणारा एक नाही दिवस. हे वाक्य लिहून ठेवा माझं. म्हणून सांगतो काढतोय हा महागाईचा डोंगर. शेतीवाडीवर फिरलाय नांगर. शेतीवाडीवर फिरलाय नांगर. शेतीवाडीवर फिरलाय नांगर. दुष्ट शक्तीचा घालावे आवर. अरे आलेलं संकट गाणा तू सावर. आलेलं संकट गाणा तू सावर. आलेलं संकट गाणा तू सावर. आणि हे का चाललंय या देशामध्ये? कारण प्रत्येक संपूर्ण जगामध्ये ना आज आर्थिक मंदी आलेली आहे. कुणाच्याही हाताला काम नाही. 300 रुपयाचा सिलेंडर 1200 रुपये झालाय. 60 रुपयाचं पेट्रोल 110 रुपये झालंय. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या महागलेल्या आहेत. म्हणून सुईवर जसं पांडवांनी सांगितलं, पांडवांना सांगितलं कौरवांनी सुईच्या टोकावर राहील एवढी जमीन देणार नाही कौरव पांडवांना. असेच हे आजूबाजूचे देश चालले. जमीन हापसवायची आणि या आर्थिक कोंडीवर कशी तरी मात करायची हे जगामध्ये चाललेलं आहे. लोक बेरोजगार आहेत. तरुण पोरांच्या हाताला काम नाही. सरकारी नोकरी राहिलेली नाही. म्हणून माझी विनंती आहे तरुणांना पोरांना, मिळेल तो व्यवसाय करा. मिळेल तो धंदा करा. हेच जगण्याचं साधन करा. पुढची परिस्थिती लई बिकट आहे. म्हणून म्हणतोय बेरोजगार फिरतात झुंझुन पोरं. अजून लग्न नाही. 30 ओलांडली 35 ओलांडली तरी लग्न नाही. बेरोजगार फिरतात झुंझुन पोरावं. मुश्किल जगणं हाय. मग सुखी धरणी माय तरी तू सुखी धरणी माय. गणेशा तुला हे मागणं हाय. सुखी धरणी माय हे बाप्पा तुला हे सांगणं हाय. धरणी माय गणेशा तुला हे मागणं हाय. सुखी धरणी माय गणेशा तुला हे मागणं हाय.